शेवटी आई ती आई असते जी स्वतःसाठी कमी आणि मुलांसाठी किंवा इतरांसाठी जास्त करते, आणि अशीच माझी आई आहे. तर आई खास गावावरनं वेताच्या यात्रेसाठी आलेली आणि तिने बघा काय काय माझ्यासाठी खरेदी केली ती. तर माझ्यासाठी आईने ह्या वाट्या आणल्या, त्यात पण 15 आणलेल्या आहेत. आणि आपण स्वतःसाठी किंवा आपल्या इतरांसाठी आणत नाही, माझ्या मुलींनी घेतो आपण, मग स्वतःसाठी घेतो. पण माझ्या मुलीने या मांजरीसाठी म्हणजे आमची कुकी आहे ना तिच्यासाठी मात्र साप आणलेला तिला खेळायला. आणि विद्यूसाठी गाडी आणलेली, गाडी साधीच आणलेली आहे कारण तो अजून छोटा आहे, आताशी 7 महिन्याचा आहे तो. तर त्याच्यासाठी गाडी आणलेली. तर माझा लहान होता जेव्हा माझा हा मुलगा, तेव्हा त्याला मामा त्याचा वगैरे अशा भरपूर अशी खेळण्याचा गार्डनचा त्याला खूप वेळ, आणि आताही त्याला गार्डनचा भरपूर वेळ आहे. पहिले तो खेळणी वापरायचा, आता मात्र मोठ्या मोठ्या गाड्या चालवतो. आणि आई माझी कुठे गेली आणि खावं आणणार नाही असं कधी होणारच नाही. आईने हा पेठा आणलेला आम्हाला, हे थोडा थोडा दिला आम्हाला सगळ्यांना, पण थोडा रात्र झाली त्याच्यामुळे थोडा थोडाच घेतला, पण मुलांनी मात्र काही खाल्लाच नाही. आणि ह्या टोपल्या आणलेल्या आईने कोंबड्यांसाठी, कोंबड्यांच्या पिल्लांसाठी, गावठी कोंबड्या असतात आईकडे. आणि कोकी मात्र मस्त त्या सापाशी खेळत होती. ही पिशवी मला खूप आवडली कारण माझी पिशवी फाटली होती. आईला बोलली का मला दे, पण माझी मुली सांगायची का नको मम्मीला देऊ, गंमत अशी करायची ती. आणि इकडे तिचा हिशोब चाललेला आहे, किती पैसे संपले, काय काय खरेदी केली, आता किती उरले याचा. आता तुम्ही पण असं करता, कुठे गेले बाहेरून आलो अशी हिशोब करता पैशांचा, किती पैसे खर्च झाले ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. हा बदक आणलाय तो तर मला खूपच आवडला. आणि आईने हे चमचे आणलेले 20 रुपयाला एक असा चमचा. माझे चमचे छान होते, असे जाड, एवढे काय पातळ पण नव्हते पण छान होते जाड असे. तर एक चमचा आईला खूपच असा जड असा लागायचा. आईने बघा मला पण एक आणला, माझ्या बहिणीसाठी एक आणि आईसाठी. आणि ही खेळणी आणलीत माझ्या भावाच्या मुलांसाठी, त्याला 2 जुळे मुलं आहेत त्याच्यामुळं दोघांना 2 खेळणी. पण हा तर खराब निघाला, आपोआपच हात लागत होता आणि थोडासा तुटलेला निघाला हा खेळणा. तर असे आईने आमच्यासाठी सगळ्यांसाठी खरेदी केली. आणि आईसाठी मात्र फक्त चमचे आणले, तेव्हा तिच्यासाठी नाही आणले, ते संसारासाठी आणले, घरासाठी. आणि तिला तिने स्वतःसाठी काहीच घेतलं नव्हतं आणि सगळ्यांसाठी आणलं. आई म्हणजे आमच्यासाठीच नाही करत, तिच्या सुनांना पण तशीच कुठे गेली ना बाहेर का काय काय असं ती घेऊन येते. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांची आमच्या आई लाडकी आहे, म्हणजे माझ्या काकांच्या सुनांची पण लाडकी आणि आमची पण सगळ्यांची लाडकीच आहे. तर अशा आहे माझी आई का तिला खरेदीची खूपच आवड आहे. तुम्हाला माझ्या आईची खरेदी कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा, आणि माझी आई पण कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. आणि खूप मेहनती आहे माझी आई, एवढा वय झालं म्हणजे 65च्या पुढे गेली, पण तिची कुठे जायची काही खरेदी काही थांबत नाही, कुठं जाणं तिला खूप आवडतं. आणि हा तो खेळणा तो नेमका तुटका निघाला, आणि ह्या चमच्यामध्ये ना मात्र एक चमचा हा एक्स्ट्रा आला. आणि कोकीचा अजून खेळणंच चालू आहे. तर चला मग परत भेटू.